दशक सातवा, समास सातवा, साधन प्रतिष्ठा निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद शंकराचार्य विरचितम् अथ श्री पांडुरंगाष्टकम्. महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तडेद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. प्रमाणं भवाब्देरिदं मामकानां नितं बह्कराभ्यां रतो येन तस्मात् विधातुर्वसत्यैक्रतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पुरःकौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. शरश्चन्द्रबिम्बाननं चारुहासं नसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. किरीटोज्ज्वलं सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्गैः त्रिभङ्गातिम्बरमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. विभुं वेणुनाथं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्ते गचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. इति श्रीमच्छ्रीशङ्कराचार्यविरचितं श्रीपाण्डुरङ्गाष्टकं सम्पूर्णम्. जय श्रीकृष्ण. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतमची कुळवल्ली राममंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षिततले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते,
श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। दशक 7वा, समास 7वा, साधन प्रतिष्ठा निरूपण आपलं सुरू आहे। साधन प्रतिष्ठा निरूपणामध्ये आपला जवळपास प्रस्तावनेचाच 2 भाग आपले प्रस्तावनेचे झाले, एकच ओवी झाली आहे आतापर्यंत। या पूर्ण 2-3 भाग त्याच्यावरती होऊन सुद्धा एकच ओवीवरती आपलं विवेचन झालं आहे, कारण मागचाच भाग आपण त्याच्याशी जोडून घेतो आहे आणि प्रस्तावना हीच महत्त्वाची धरतो आहे, कारण प्रस्तावनेच्या भरोशावरच आपल्याला पुढच्या काही ओव्या स्पष्ट होतात। त्यामुळे त्यांनी सांगितलं, आपल्या मनाच्या संकल्पना नुसती पृथ्वी दिसते, पृथ्वी ब्रह्मांड दिसतं, ही माया एवढ्याच नाही। म्हणजे हा आणखी एक मोठा धक्का आहे की जेवढं आपल्याला वाटतं की आपण याच्यात गुंतलो आहे किंवा हे आपल्यापासून याच्यातून आपण मुक्त आहे, ही सुद्धा एक संकल्पना आहे। हे सुद्धा बद्धमुक्त हा संदेह आहे म्हणतात समर्थ। म्हणजे मला आता समजायला लागलं किंवा मला आता समजत नाही, या दोन्ही संकल्पना, बद्ध आणि मुक्त, या दोन्ही संकल्पना संदेह आहेत। मग प्रत्यक्षात आहे काय? प्रत्यक्षात म्हणजे सहज स्थिती, प्रत्यक्षात म्हणजे आनंद, प्रत्यक्षात म्हणजे समाधान आणि प्रत्यक्षात म्हणजे हा जो त्यांचा जो आनंद आहे स्वानुभव, तो स्वानुभव खरा, तो कोणत्याही परिस्थितीत टिकू शकतो, कोणत्याही परिस्थितीत टिकू शकतो। केव्हा? निर्विकार अवस्थेमध्ये। बेलसरांचं जे प्रवचन आहे त्यामध्ये त्यांनी जे जे काही परमात्म्याचे गुण सांगितले ते सगळे गुण आत्म्यामध्ये आहेत। जय जय रघुवीर समर्थ। मानो किंवा न मानो, आपलं मानलं तर ठीक आहे, नाही मानलं, नाही मानत म्हणून प्रश्न आहे। मानलं तर सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहे, कोणत्याच ज्ञानाची गरज नाही, कारण त्यांनी सांगितलं त्याचे जे गुण आहेत ते सगळे गुण आपल्यामध्ये आहे, ते फक्त ओळखण्याची गरज आहे। ते सद्गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी जर पटत असतील तर त्या सगळ्या आपल्याला लागू होतात आणि आपल्याला लागू झाल्यानंतर हे मला समजतं आहे किंवा मला समजत नाही, हे मला ज्ञान घ्यायचं आहे किंवा मी काही घेतलं आहे, या सगळ्या संकल्पना फोल आहेत। आपल्याला सर्वसाधारण सुरुवातीला काय वाटत होतं, म्हणजे कोणीही कल्पना काय करतो, या परमार्थामध्ये येण्याच्या आधी असा विचार करतो, हे सगळं माया आहे आणि तो एक परब्रह्म वेगळा आहे आणि या सगळ्या मायेला ओळखणं आणि त्या परब्रह्माला ओळखणं, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा ते म्हणतात हे समजणं सुद्धा, ते ज्ञानाच्या स्वरूपाने समजणं सुद्धा संदेह आहे। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आकाशाच्या ब्राह्मणाची आहे, ती निर्विकल्प अवस्था त्याची जी होती की त्याला मृत्यूला कारणच मिळेना। मारायचं ठरवलं यमानी तरी कारण मिळेना, कारण त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारची कल्पनाच नाही आहे मनामध्ये। जन्माला आला आणि जसा आहे तसा सहज रीतीने जगतोय, जशी नदी वाहते, जशी नदी उगमापासून येऊन समुद्रापर्यंत धावत जाते, तशी ती सहज अवस्था जी नदीची आहे, तशी अवस्था त्या आकाशाच्या ब्राह्मणाची होती। कारण संकल्पनेची त्याच्यामध्ये कल्पनाच नाही आहे कोणत्याच प्रकारची। प्रश्न ब्रह्माने तरी विचारला, ब्रह्मदेवांनी पहिला प्रश्न विचारला, मी कशाला जन्माला आलो, ती सुद्धा संकल्पना आकाशाच्या ब्राह्मणामध्ये नाही। म्हणजे त्याचं ज्ञान किती प्रगल्भ असलं पाहिजे। पण प्रश्न असा आला त्या ठिकाणी की प्रगल्भ ज्ञान असून त्या ऋषीमुनींसारखं झालं ना की मरायला काही कारणच मिळेना। मग तेव्हा जेव्हा त्याच्या मनामध्ये जेव्हा समोर यम येत होते सारखे मारण्यासाठी, तेव्हा त्यांना समजलं की कशाच्या भरोशावर मारायचं, याला कोणत्याच संकल्पना नाही, कोणतं मनच नाही, त्याचं मन असं उन्मन झालेलं आहे। अशा अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे संकल्प, विकल्प, भावना, संदेह काहीच नाही त्याच्या मनामध्ये, मारू कसं? मग त्याच्या मनामध्ये थोडीशी संकल्पना टाकण्याचा प्रयत्न केला। मग ते रोबोट सिनेमामध्ये जसं सांगितलं की रोबोट जे सांगेल ते करतो, चला आता जेवायची वेळ झाली, चला आता प्रेम करण्याची वेळ झाली। म्हणजे कोणाची इच्छा असो नाही तर नसो तो जेवायला वाढणार, जे कोणाची इच्छा असो नसो तो त्या गोष्टी करणार म्हणजे करणार। हे जे रोबोट आहे त्या रोबोटला मरण कसं?
कारण रोबोटमध्ये कोणत्याच कल्पना नाही. मग त्या ठिकाणी त्या सायंटिस्टनी सुद्धा त्याच्या बुद्धीमध्ये, मनामध्ये काही कल्पना टाकल्या, काही भावना टाकल्या आणि मग भावना टाकल्यानंतर बाकी तो रोबोट माणसासारखा वागायचा प्रयत्न करू लागला. मग हे जे कल्पना टाकल्या, मग ते टाकण्याचं काम जेव्हा केलं तेव्हा आकाशाच्या ब्राह्मणाच्या मनामध्ये संकल्पना आल्या. संकल्पना आल्याबरोबर त्याच्याबरोबर विकल्प आले आणि मग बाकी त्यांनी मग सगळ्या गोष्टी संपल्या आणि त्याला मारणं शक्य झालं. मग या सगळ्या गोष्टी म्हणजे कशाच्या भरोशावर आहे? देहाला सुद्धा मरण येत नाही जर मन त्याचं अशा पद्धतीचं असेल तर. मग त्यांनी सांगितलं हा सगळा बद्धमुक्त हा जो आहे ना संदेह, नुसतं दिसतंय तेवढं दृश्य सत्य नाही असं न मानता हे सगळं मी बद्ध आहे किंवा मी मुक्त आहे ही सुद्धा संकल्पना संदेह आहे. मग संदेह किती खोलपर्यंत रुजलेला आहे, नुसता देहापर्यंतच नाही तर त्या बुद्धीच्या आतपर्यंत तो गेलेला आहे की हे मला समजलं आहे, हे मला ज्ञान आहे. हे ज्ञानसुद्धा कामाचं नाही जर तुमच्या मनामध्ये त्या गोष्टीचा अनुभव नसेल तर. जो आपण श्लोक म्हणतो त्या श्लोकाचा जर अनुभव नसेल तर त्या श्लोकाच्या म्हणण्याने सुद्धा त्याचा फायदा नाही आहे. त्याचा फायदा केव्हा आहे? त्याचा अनुभव घेतला तर. मग आई हा शब्द जेव्हा उच्चारतो तेव्हा त्या आईला, आई प्रेमाने जेव्हा हाक मारतो तेव्हा जो आनंद मिळतो तो आनंद भगवंतांना सुद्धा अशा प्रकारच्या ज्ञानाने होतो की जे ज्ञान म्हणताय फक्त हे सगळं तुम्ही घ्या, पण हे सगळं विसरून मला आठवा. हे सगळं माझं आहे ब्रह्मांड, हे सगळं विश्व माझं आहे, तू माझा आहे, मी तुझा आहे. हे एवढं एकदा ज्ञान झालं की बाकीचं ज्ञान मग एक्स्ट्रा आहे. पस्तुरी ज्याला म्हणतो ते. आधी मला ओळखा, आधी स्वतःला ओळखा आणि मला ओळखल्यानंतर स्वतः तसा आहे हे जाणवलं पाहिजे. परमात्म्याचे गुण सांगितले तेच आत्म्यामध्ये आहेत, आत्म्यामध्ये सुद्धा तेच गुण आहेत. मग अनंत आत्मा, निर्विकल्प आत्मा असा जर असेल तर तो निर्विकल्प असा आपल्याला जगता आलं पाहिजे. त्या आत्म्याचा गुण किती गोड आहे की मागच्या वेळी जन्मामध्ये तो कोणत्या तरी वेगळ्या देहात होता, माझाच आत्मा, आपलाच आत्मा मागच्या जन्मी कोणाच्या तरी हरणाच्या जन्मात होता, पुढच्या जन्मी आणखी कोणाच्या जन्मात जाईल, पण अलिप्त आहे. सोडत असताना देह त्याला त्रास होत नाही. त्या आत्म्याचा गुण परमात्म्याचा तोच गुण आहे. मग इतके सगळे गुण परमात्म्याचे आत्म्याला आपण लावून पाहिले त्या दिवशी. मग हे सगळे लावल्यानंतर जर तेच गुण आहे हे जर जाणवत असेल तर नुसतं म्हणून कसं असेल? ते सातारकर म्हणायचे की नुसतं म्हणायचं की अलिप्त आत्मा आहे, परमात्मा असा आहे, तर ते म्हणून होणार नाही आहे. त्याची विशालता, हृदयाचा जो गुण आहे तो विशालता, जर त्या गोष्टीचा अनुभव आपण जर घेऊ शकलो तर बाकी या सगळ्या गोष्टींचा अतिशय दृढ परिणाम आपल्या मनावर, चित्तावर होईल आणि पुन्हा जन्माची चिंता राहणार नाही. याच जन्मी मुक्ती मिळेल, जिवंतपणीच मुक्ती मिळेल जर त्याचे सगळे गुण आपल्याला ओळखता आले आणि अनुभवता आले. आधी ओळखणं आणि अनुभव. म्हणून आपण मागच्या त्या 2 ओव्यांवरती जास्त चिंतन केलं. आता असो हे पुढे, आता पुढे काय करायचं ते सांगतात. मग त्यांनी वस्तुसी जरी कल्पावे, आता ही ओवी पहिली झाली आहे, तरी ते निर्विकार स्वभावे तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार. तथापि कल्पू जाता. जर आपण कल्पना करण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टीचा कल्पना करण्याचा प्रयत्न केला, कल्पना कुठून सुचते? कल्पना बुद्धीतून सुचते. बुद्धी माईक आहे, पण त्या माईक बुद्धीला जसं जितेंद्रिय म्हणतो ज्याला, की ज्याला म्हणतो ना आपण की दोर ओढून आणि जर त्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, त्या मनाला जर आत्म्यामध्ये आणि हृदयामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला तर मन ऐकताय, अन्यथा मन, बुद्धी हे माईक आहे. मग तथापि कल्पी जाता नाही कल्पनेच्या हाता. कल्पायचा प्रयत्न केला तर कल्पना करायचीच नाही भगवंताची, विराट स्वरूपाची कल्पना. त्यांनी विराट स्वरूप दाखवलं. ते दाखवल्यानंतर फार कमी लोकांना, म्हणजे 3 लोकांना 4 लोकांनाच ते समजलं. आणि समजल्यानंतर हजारो वर्षांपासून आपण ऐकतो त्यातल्या किती लोकांना समजलं? हा एक मुद्दाच आहे ना. जी स्पष्ट कल्पना दिली आहे भगवद्गीतेमध्ये, स्पष्ट की मी असा आहे, अनंत बाहू, अनंत डोळे, अनंत रूप माझे आहेत, माझ्या रूपामध्ये सगळं सामावलेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेशापासून, पृथ्वीपासून सगळं माझ्यामध्ये सामावलं आहे. हे 3 लोकांना दिसलं. त्यानंतर हजारो वर्षांपासून भगवद्गीता वाचतोय. वाचत असताना भगवंताचे शब्द समोर आहेत, किती लोकांना समजत आहे आणि समजल्यानंतर किती लोक त्याचा अनुभव घेत आहेत, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की जे नये कल्पनेच्या हाता, कल्पना करण्याचा प्रयत्न केला, माईक बुद्धीने ते कल्पनेत येऊ शकत नाही. आता हे बोलतोय म्हणून मी ते बोलते, म्हणजे आपल्या समोर ती ओवी आहे म्हणून मलाही स्वतःला कुठे अनुभव आहे. पण ते जेव्हा समजावून सांगतात ना, असं वाटतं याच्या पल्याड जायला पाहिजे आपल्याला.
हा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की शब्द वाचल्यानंतर त्याच्या पल्याड काहीतरी बघायचं आहे आपल्याला, असं माझ्या मनात येतं. म्हणून मी त्यावरती चिंतन करते प्रत्यक्षात. हा अनुभव घेण्यासाठी त्यांनी म्हटलं स्वतःची कितीही कुशाग्र बुद्धी असली, म्हणतात हस्त नक्षत्राचे आणि कन्या राशीचे लोक कुशाग्र बुद्धीचे असतात, कुशाग्र बुद्धिमत्तेचे लोक असतात, त्यांनासुद्धा सगळं ज्ञान आहे, सगळं ज्ञान त्यांना आहे, पण त्यांचीसुद्धा बुद्धी माईक आहे. त्यांनी माईक बुद्धीच्या पले जाऊन, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर, म्हणजे विचार न करता राहिलो तर भगवंताची कल्पना येते म्हणतात. भगवंत हा पकडला जाऊ शकत नाही बुद्धीत. दृष्टीला तर दिसतच नाही, बुद्धीला पकडला जात नाही. मग या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्या बुद्धीचा जोर कुठपर्यंत आहे. त्यांनी ते 4 मुद्दे अतिशय सुंदर सांगितले होते वेलसरींच्या भाषणामध्ये, की ते 4ही बुद्धी, मन नाही, बुद्धी नाही, इंद्रिय नाही, काहीच कामाचे नाही आहे. मग या कल्पना आता मनास, मग कल्पनेच्या हाता ओळखी ठाई न पडे, चित्ता भ्रंश पडे. उलट आपण जर प्रकार करायला गेला, प्रयत्न करायला गेलो तर वेगळीच होते बुद्धी. बुद्धी वेगळी झाल्यानंतर तिथपर्यंत जरी पोहोचलो तरी पण प्रत्यक्ष कल्पना येत नाही, कारण भगवंताचं स्वरूप अगदीच वेगळं आहे. भगवंत चराचरात सगळीकडेच जर आहे तर तो सर्व दृष्टीने बघू शकतो, तो माझ्याकडे बघतोय अशी जर कल्पना दारं खिडक्या बंद करून जर आपण केली तर मग त्याची दृष्टी आपल्याला कळेल की तो अंतरातूनच बघतोय ना आपल्याकडे. दारं खिडक्या बाहेर आहेत, दारं खिडक्या बाहेर आहे, अंगावर पांघरून घेतलं तरीसुद्धा तो आपल्याला बघू शकतो. म्हणजे तो किती सूक्ष्म आहे आणि किती विशाल आहे तो, की सगळे जगाचा सांभाळ करतो. एकच ब्रह्मांड नाही आहे, असे अनेक ब्रह्मांड, अनंत वस्तू. आपण त्यावेळी चिंतन केलं अनंताचं तर ते म्हणतात फक्त भगवंतच अनंत नाही, त्यांनी निर्माण केलेली वस्तूसुद्धा अनंत आहे. मनाचे विचार अनंत आहे, व्यक्ती अनंत आहेत, प्राणी अनंत आहेत, पक्षी अनंत आहे, पाणी अनंत आहे, सगळंच अनंत आहे. त्याचं काय कमी आहे त्याचं. मग तो कल्पना करत असताना तो विशालही आहे, असं कुठे बघितलं आपण आत्तापर्यंत. असं एकतरी स्वरूप आपण बघितलं का की ज्या ठिकाणी सूक्ष्म बघ, आपण जेव्हा भगवंताची स्तुती गातो, हनुमंताची स्तुती करतो, त्याच्या सगळ्या सर्व सिद्धींनी युक्त असा हनुमंत आहे, ते सगळे गुण भगवंताचे आहेत, ते सगळे गुण परमात्म्याचे आपल्या आत्म्यातही आहेत. जय जय रघुवीर समर्थ. आत्मासुद्धा मनाने जर त्याचा सोडला न त्याचा जोर, आत्म्याला जर मनाने काही त्रास दिला नाही तर आत्मासुद्धा अनंत विचार करू शकतो आणि त्याचा तो अनुभव घेऊ शकतो. आणि बोलण्याची गरज नाही. अनुर्वाच्य समासामध्ये सांगितलं तर बोलणार नाहीच आहे. अनंताला जर तुम्ही आत्म्यामध्ये बघू शकले तर तो बोलू शकणारच नाही आहे. काय बोलणार आहे, त्याचं वर्णन काय करणार आहे. बुद्धीत नाही, शब्दात नाही, इंद्रियांमध्ये नाही, कुठेच नाही तो मावत आहे, कारण तो पांघरून घेतलं तरी आपल्या जवळच आहे. असा जेव्हा अनुभव येतो की आपल्याच जवळ आहे आणि तो आपल्याजवळ का आहे, कारण आपण त्याचा विचार करतोय म्हणून, अन्यथा हे शक्य नाही. किती मोठं तत्वज्ञान आहे. तो होताच, जन्माच्या आधीपासून होता. आईच्या गर्भामध्ये आलो तेव्हापासूनच तो होता, पण जाणवत नव्हता. पांघरून घेतल्यावर तो दिसतो हे जाणवत नव्हतं जेव्हा, तेव्हा तो होता काय नव्हता काय, काही फरक पडत नव्हता. पण आता फरक पडतोय, कारण कोणत्याही क्षणी माझ्या प्रत्येक गोष्टीला तो टिपतोय. चांगल्या असो किंवा वाईट असो, वाईट असतील तर परिणाम भोगतो, चांगल्या असतील तर आनंद उपभोगतो, हा एकटाच. मग त्या सगळ्या गोष्टींचा जर आत्म्याचा, परमात्म्याचा आत्म्याने अनुभव घ्यायचा ठरवलं तर मनाला येऊ द्यायचं नाही म्हणतात मध्ये. मन बुद्धीच्या अधीन आहे आणि बुद्धी असं म्हणजे असंच करा म्हणते आणि हेच खरं आहे म्हणते, जे दिसतंय तेच खरं आहे. ह्याच्यावरती आपलं भरपूर चिंतन झालं आहे. म्हणून बुद्धी आणि मन जर बाजूला काढलं तर आत्माचा अनुभव हृदय घेऊ शकतं आणि घेत असतं. याचा अनुभव समर्थ कृपेने भक्तांना येतो. मग जो अनुभव आला तो त्यांना इतका त्रास होतोय समजावून सांगताना, तर आपल्याला जर आलाच नाही तर आपण काय बोलायचं त्याच्यावरती, त्यांनाच सांगता येत नाही आहे. मग त्यांनी म्हटलं स्वतःची बुद्धी, स्वतःचं मन, स्वतःचं सगळं शांतपणे बाजूला करा. जेव्हा तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा आहे तेव्हा, इतर वेळी तर कर्म करायचंच आहे, जे काही करतोय ते कर्म करत राहायचं आहे, पण आतून जर अनुभव घ्यायचा असेल त्याचा, तर मन, बुद्धी, चित्त सगळं बाजूला ठेवा आणि फक्त शांतपणे त्याचं चिंतन करा. आता भागवताच्या दशमस्कंदावरती चिंतन चाललं आहे, त्याच्यावरती रोज एका अध्यायावरती बोलणार आहे. बोलणार म्हणजे लिहून काढलं आहे सगळं आणि त्याच्यावरती बोलणार आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की हा जो दशम आहे किंवा एकादश आणि दशमस्कंद, त्याचं नुसतं वर्णन कशासाठी आहे, फक्त की त्याचा अनुभव घेण्यासाठी, भक्तांच्या कार्यासाठी, भक्तांसाठी तो कसा प्रेमळ रूपामध्ये येतो हा दशमस्कंद सांगतो. मग तेवढंच फक्त चिंतन करायचं.
म्हणजे जे काही आपण ठरवलं आहे भगवंतांच्या लीलांचं गुणांचं वर्णन जे करतो ते करत राहायचं फक्त. त्याच्यामध्ये आपल्या स्वतःची बुद्धी असं कसं तसं कसं असं न घालता जर केलं तर परमात्म्याचा आत्म्याला आत्मिक आनंद जो मिळतो तोच तर मग तोच म्हणताय ब्रह्मानंद आहे. तोच ब्रह्मानंद आहे की ज्याच्यामध्ये बुद्धीचा लवलेश पण नाही. म्हणजे तथापि वस्तू कल्पू जाता, तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता. म्हणजे कल्पनेच्या हातात नाही, यावरती हे चिंतन घडलं आहे की आपण कल्पना भगवंताची करायची नाही. एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिनरची गोष्ट जेव्हा आपण म्हणजे मी जेव्हा वाचली पहिल्यांदा तर म्हटलं असं नसतं. त्यांनी सांगितलं गुरुवारच्या दिवशी तुझ्याकडे मी भेटायला येतो, या ठिकाणी मी बसतो. भगवंतांनी सांगितलं स्वप्नात येऊन एका मुलाला जो त्याचा हिरो आहे, भगवंतांनी सांगितलं की मी तुला या वेळी गुरुवारी भेटतो. ते लोकसुद्धा गुरुवार मानतात की काय इंग्लिश लोक मला माहीत नाही. थर्सडेला मी भेटीन म्हणाले, गुरुवारी. आपणही गुरुवारला फार महत्त्व देतो. मग गुरुवारी येतो म्हटलं तर या मुलांनी सगळ्यांना सांगितलं कुणाला नाही, त्यांनी सांगितलं की मला गुरुवारी भगवंताची भेट होणार आहे, कारण त्याची इच्छा होती भगवंताला भेटायची. एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिनर करायचं होतं देवाशी त्याचं. तर मग तो म्हणाला येतो. गुरुवारी तिथे बरोबर त्या टेबलवर जाऊन तो बसला, त्या हॉटेलमध्ये त्या टेबलवर जाऊन बसला. किती वेळ बसला? 7 वाजता येणार होते देव. 7 वाजून गेले, 7 वाजून 1 मिनटं, 2 मिनटं, 5 मिनटं, 7:30 झाले. देव दिसलाच नाही. आणि 7:15 7:30च्या दरम्यान, 7:45च्या दरम्यान थोडेसा अर्धा पाऊण तास तिथे तो एकटा बसल्यानंतर एक म्हातारा माणूस तिथे येऊन बसला आणि त्याला असंख्य प्रश्न विचारले. इतके प्रश्न विचारले त्याला, तू गुरुवार महत्त्वाचा मानतो का? तो म्हणाला हो. आणि गुरुवारी कसं काय देवानी ठरवलं? तू कसं काय इथे येऊन बसला? मला गुरुवारी सांगितलं. मग तू गुरुवारच्या दिवशी काही असं जे भक्षण करतो का? तो म्हणाला नाही. गुरुवार मला अशा त्यांच्या गोष्टी झाल्या. तो म्हणाला उठा, इथून उठा, माझा देव येणार आहे आणि तुम्ही पाहून तो देव निघून जाईल, कारण मला एकट्याला दर्शन देण्याचं ठरवलं आहे भगवंतानी. हे त्याच्या मनातले विचार. म्हणून म्हटलं त्यांनी विचार बाजूला ठेवा. तो म्हणाला बरं मी उठून जातो. जबरदस्तीने त्याला ढकलून दिलं की तू जा आणि माझा देव आता येतोय, कोणत्याही क्षणी येईल, तू माझ्याजवळ बसलेला पाहून, कारण वचन माझ्याशी आहे, तुझ्याशी नाही आहे, त्याच्यामुळे तू इथे बसू नको, जा म्हणे. अर्थात आपल्याला आता ही गोष्ट असल्यामुळे समजलं आता की तो म्हणजे देवाच्याच रूपात, देवच त्याच्या रूपात आला होता. त्याने देवाला हाकलून दिला. तोच त्याला जे प्रश्न विचारत होता, त्याच्या मनातल्या सगळ्या शंका काढत होता. त्या सगळ्या शंकांना उत्तरं देत. आता पूर्ण डायलॉग मला आठवत नाही, तो इंग्लिशमधला धडा होता आमचा. त्यांनी इतके सुंदर डायलॉग विचारले की खरंच देवाकडे नेणारे ते डायलॉग होते. आणि त्यांनी म्हटलं तुम्ही उठा उठा उठा, जबरदस्तीने ढकलून दिलं, कारण 7:45 वाजता येतो. आणि तो निघून गेला. आणि पुन्हा रात्री स्वप्नात देव आला. तो भाग्यवान असला पाहिजे. तर हा म्हणाला त्याला तुम्ही आलेच नाही. तो म्हणे आले नाही? आलो नाही म्हणजे जो तुझ्याशी बोलत होता तो कोण होता? तो देवच होता. मी स्वतःच तुला म्हाताऱ्याच्या वेशात आलो होतो. त्या मंकी देव याची कथा, सगळ्या कथा हेच सांगतात. मी येऊन गेलो, तुला कळलंच नाही? हा प्रश्न आहे. बुद्धी जोपर्यंत आपण लावतो तोपर्यंत आपल्याला भगवंताचं अस्तित्वच कळत नाही. तो बरोबर वेळेत आला आणि त्याला 10 मिनटं शांतपणे बसू दिलं. नंतर वेळेत आलेले आहेत देव. आणि वेळेत आल्यानंतर त्यांनी त्यांचं कामसुद्धा केलं, पण यांनी त्याला हाकलून लावलं. आता ही काही गमतीची गोष्ट नाही आहे. म्हणजे त्याचं स्वरूपच आपल्याला कळत नाही, कोणत्या स्वरूपात. त्याला काय पाण्यासारखं कोणताही स्वरूप ते घेऊ शकतात. आणि मूळ रूपामध्ये येण्यासारखं भाग्य आपलं नाही की त्यांनी अगदी अर्जुनाला जसं विश्वरूपाचं दर्शन दिलं तसं तर काही येऊ शकत नाही कोणी. मग हा विचार बाजूला ठेवल्याशिवाय भगवंत कदाचित याही वेळी आपल्याला कोणता तरी संदेश देत असेल, सांगता येत नाही. बुद्धी जोपर्यंत बंद ठेवत नाही आपले विचार, तोपर्यंत भगवंताचे कोणते शब्द आपल्याला ऐकू येत नाही. असं समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या स्वतःच्या मनात आनंद जर झाला एखाद्या गोष्टीने तर तो भगवंताचा सल्ला समजायचा. आपलं भाग्य तेवढं की ह्या गोष्टीने जो खरा आनंद, निखळ आनंद जो मिळाला तो भगवंताच्या कृपेने मिळाला. ते भगवंताचं स्वरूप आहे. भगवंत कोणत्याही रूपात येऊ शकतो. हे जर पटलं तर बाकी आपल्याला तो आनंद घेता येतो. काही दृष्टीसची न दिसे, मनास तेही न भासे. कधी कधी दृष्टीला दिसत नाही, मनाला तर भासतच नाही. मनाला भासणं सोपं नाही. भगवंत हृदयस्थ आहे म्हणत असताना हृदयामध्ये भगवंत वाटतं, मनात कुठे आलाय अजून? मनामध्ये भगवंताला ठेवणं खूप कठीण काम आहे. हृदयामध्ये आहे हे जाणवलं, हे हृदयाला जाणवलं. मनाला जर जाणवलं असतं तर या क्षणी साधू संतांसारखं वागलो असतो आपण. कारण मनाला नियंत्रणात करणं हे हृदयाला जमतच नाही. हृदयाचा हा विजयी शेवट अपूर्व संघर्षाचा. खूप संघर्ष करावा लागतो हृदयाचं मनाने ऐकण्यासाठी. आणि मनाचं ऐकणं हृदयाला जमत नाही.
त्याला तळमळ तळमळ होते जीवाची. हाच तर सगळ्यात मोठा संघर्ष आहे. आपण संघर्ष समजतो समाजाशी आहे, आपण संघर्ष समजतो कुटुंबाशी आहे, संघर्ष समजतो शत्रूशी आहे, संघर्ष समजतो लोकांशी आहे. तो संघर्ष आपला आपल्याशी आहे. मग ते म्हणतात दृष्टीचा पडत नाही. तुम्ही बघायला गेले तर देव दिसत नाही. मनास तेही न भासे, मनाला तर तो भासतच नाही. मनाला भासला असता तर सगळेच आपण त्याला भेटल्याच्या आनंदामध्ये, ब्रह्मानंदामध्ये राहिलो असतो. न भासे न दिसे कैसे, भासतही नाही दिसतही नाही, मग कसं दिसत नाही. आपण गुरुरायांच्या मूर्तीकडे बघितलं, गुरुरायांकडे बघितलं, गुरूंच्या डोळ्यात बघितलं, त्यांच्यामध्ये जे समाधान आहे ना, ते समाधान म्हणजे देव आहे. त्यांच्या शरीरामध्ये ते माणिक प्रभू सांगतात, संत होतात म्हणजे त्यांची काही शरीरं बदलतात. शरीरात दोष असतो, शरीराची कामं ते करत नाही, सगळं करतात. पण त्यांना जे कळतं त्यांच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जे असतं ना, ते भगवंताचं स्वरूप असतं. मग ते स्वरूप आपल्याला जर स्थापन करायचं असेल आपल्यामध्ये, तर तेच करावं लागेल जे ते करतात. असा सरळ अर्थ आहे. सरळ म्हणजे अतिशय कठीण, पण अर्थ असा आहे की न भासे न दिसे. त्यांना काहीच दिसत नाही. त्यांना काय सगळं त्यांच्या समोर सांगितलं की मला त्रास आहे, मनाला काही त्यांच्या यातना होत नाही. त्यांना स्वतःला त्रास आहे, काही यातना होत नाही. हे आपण स्वतः अनुभवलं आहे आपल्या सद्गुरूंच्या बाबतीत. कोणत्याही प्रकारच्या यातना होत नाही. आणि शेवटच्या क्षणी इतका त्रास होता शरीराला. आणि जेव्हा दवाखान्यात गेले तेव्हा दवाखान्यामध्ये डॉक्टर सांगतायत, कुणाला कळो नाही तर न कळो, डॉक्टरांना तर हार्ट कळतं ना, हार्टचे ठोके डॉक्टरांना कळतात. श्रीराम जयराम जय जयराम ऐकू येतं आहे म्हणे. हे त्यांच्या चरित्रामध्ये आहे. तेव्हा मी लहान होते की श्रीराम जयराम जय जयराम हे त्यांच्या हृदयात ऐकू येत आहे. कसं शक्य झालं हे? त्यांना संसार नव्हता, या लोकांना संसार नाही, त्यांना दिसतही नाही भासतही नाही संसार. आपल्याला संसार आणि हे सगळं दिसतं आणि भासतं, भगवंत भासत नाही, हा प्रश्न आहे. आता याच्या मागे लागावं लागेल, ह्या गोष्टीच्या मागे लागावं लागेल की काय दिसायला पाहिजे आणि काय दिसायला नको, काय ऐकायला पाहिजे आणि काय ऐकायला नको. जे त्यांनी केलं ते महाजनो येन गतस्स पंथा, म्हणून त्यांचा अनुभवाच्या या ओव्या आहेत सगळ्या. त्यामुळे त्यांनी म्हटलं सगळ्या गोष्टी मनातल्या बाहेर काढा. त्यांना दिसतं, त्यांना भासतं, आपल्याला दिसतं, आपल्याला भासतं, आपल्याला माया दिसते, त्यांना ब्रह्म दिसतं. आणि जाणे ब्रह्म जाणे माया असा निर्विकार व्यक्ती आपले सद्गुरू असतात. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये ते सामर्थ्य असतं, म्हणून त्यांच्या डोळ्याकडे बघून आपल्याला शांत वाटतं. आणि तेही केव्हा वाटतं? आपली वेळ आल्यावर. तोपर्यंत नाही वाटत. तोपर्यंत त्यांच्या डोळ्याकडे पाहून सुद्धा आपल्याला काही वाटत नाही. जर वेळ आली त्यांच्या कृपेचे, आपले काही कर्मफळाला आले, तर त्यांच्या डोळ्यामध्ये जे सुख आहे ते कुठेच मिळत नाही. जय जय रघुवीर समर्थ असं म्हणायचं आहे त्यांना. पाहोच काही दृष्टीसही न दिसे, आपण मायेच्या दृष्टीने बघू, ते ब्रह्माच्या दृष्टीने बघतील. काही दृष्टीसही न दिसे, मनासही तेही न भासे. आपल्याला न भासे न दिसे कैसे, ओळखावे. काय दिसतं काय भासतं ते ओळखावं म्हणतात. सत्य जर बोलायचं असेल तर आपल्याला अजून ते सत्य दिसलंच नाही आहे. सत्याबद्दल जर बोलायचं असेल तर तो आनंद आपल्याला अजून सापडला नाही. प्रयत्न चालले, ओळखा म्हणतात. आणि त्यांना तर समर्थांना खुणेच्या गोष्टी फार आवडतात. इकडे तिकडे बघा, आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिनरमध्ये त्याला हसण्यात काय अर्थ आहे? त्या मुलाला भगवान निघून गेले, गॉड डिसअपिअर्ड, गॉड निघून गेला. अरे गॉड तर तुझ्याकडे आला होता, अरे आपल्या इकडे आला नसेल कशावरून? आपण आपला नाही विचार करत, त्या मुलाचा विचार करतो. त्यांनी कसं ओळखलं नाही? खरं म्हणजे ते प्रश्न सगळे देवाचेच होते, ते त्यांनी कसे ओळखले नाही? बैल का काबाड कष्ट करतो आणि वृष्टी का चावतो ह्यावरती फार विचार करतो. पण आपल्यासमोर जर एखादा आनंदाचा क्षण आला आणि तो क्षण भगवंतांनी दिला, हे आपल्या बाबतीत ओळखत नाही, इतरांच्या बाबतीत ओळखतो. त्यांनी ओळखायला पाहिजे होतं, त्याला मिळालं असतं. त्या गोंदवलेकर महाराजांच्या महाराजांनी जेव्हा म्हटलं माझ्या मांडीवर तो जीव सोडते का, तर त्या बाईंनी सोडायला पाहिजे होता. हा प्रश्न इतरांच्या बाबतीत बोलतो, स्वतः सोडायची तयारी करत नाही. तोपर्यंत दासबोध काय कोणताच ग्रंथ आपल्यासाठी उपयोगी होऊ शकत नाही. न भासे न दिसे कैसे, ह्याच्यावरती 1 वर्षाचं निरूपण चालेल. अर्थात तो ब्रह्मजिज्ञासासारखा. ओळखा. काय ओळखा? माया ओळखा, ब्रह्म ओळखा. काय बोलतोय आपण, कशाची चर्चा करतोय, कशाची निंदा करतोय, कशाची स्तुती करतोय आणि खरी करतोय का? ब्रह्मानंदम परमसुखदम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. लहानपणापासून किती वेळा तो मंत्र म्हटलेला आहे, पण ते तसे गुरु वाटले का? ते गुरु म्हणजे परब्रह्म आहे हे वाटलं का? जर वाटलं असतं तर त्या परब्रह्माचा अंश आपण आहोत याचा जाणीव झाली असती. ओळखावे. त्यांनी ओळखा नाही म्हटलं, ओळखावे. कारण ओळखा ही जबरदस्ती या ठिकाणी खरंच चालत नाही. आपण म्हणतो या मायेमध्ये त्यांनी जर म्हटलं की मी तुम्हाला 50,000 1,00,000 रुपये पगार देतो, तुम्हाला हे काम करावं लागेल. हे केलं नाही तर तुम्हाला डिसमिस करू, तुम्हाला फायर करू. नाही काम केलं तर? असे व्यवहार मायेमध्ये चालतात. आज जर तू पोळ्या केल्या नाही, सुनेला म्हणेल मी तुला शिक्षा करेन, मी तुला 2 दिवस जेवायला देणार नाही. अशा काही चर्चा परमार्थात चालतात. एवढा अभ्यास पूर्ण कर स्टुडंटला म्हणतात. तो अभ्यास नाही पूर्ण केला तर तुझे प्रॅक्टिकलचे मार्क्स मी कापीन. तू जर अभ्यास केला नाही तर एवढे गुण तुझे कमी करीन. हे सगळं परमार्थात चालतं, सगळं मायेमध्ये चालतं. आणि त्याला नियमच आहेत ना, कारण की मी सांगतो ते ऐका. परमार्थामध्ये कितीही ओरडून सांगितलं तरी आपण ऐकलं नाही तर कोणीच काही करू शकत नाही. गुण काय कापायचे? घे पुढच्या जन्मी पुन्हा जन्म. हा एकच पर्याय आहे त्याच्यावर. त्याच्यामुळे ओळखलंच पाहिजे. ही स्वतःची जबाबदारी आहे, जी आत्तापर्यंत तसा थोडाफार आपण शाळेत असताना जबरदस्तीने टीचर अभ्यास करून घेतो. पहिलीत तर अगदी मारून मुटकून अभ्यास करून घेतात. पहिली ते चौथी ते 7वी थोडं समजावून सांगतात. आणि त्याच्यानंतर 8वी 9वी 10वीला थोडासा अभ्यास घरी करायला देतात. आणि पुढे MAला आणि DLETला असं सांगतात तुमचं तुम्ही करा. कोणता प्रश्न येईल काय येईल सांगता येत नाही. मग आपण त्याच्या पुढे आहे ना अजून परमार्थात, की त्याच्या पुढे आम्ही फक्त सांगतो तुम्हाला करायचं तर करा, नाही तर नका करू. नाही केलं तर पुढच्या जन्मी जन्माला याल, आणि केलं तर तुम्ही मुक्त व्हाल. इथे काही परीक्षा नाही आहे. कोणती परीक्षा द्यायची? स्वतःची इच्छा असेल तर भगवंत प्राप्त होऊ शकतो. भगवत प्राप्ती शक्य आहे. आणि हे सद्गुरू पुन्हा पुन्हा सांगतात, करावा आपल्याला लागणार आहे. हा अनुभवाचा समास आहे. म्हणून 7व्या दशकामध्ये खूपच फरक पडलेला आहे विचारांमध्ये आपल्यासुद्धा. ते म्हणतात आहे की जसं लहानपणापासून मोठं होत मायेमध्ये सुद्धा हळूहळू लोकांचं काम कमी आणि आपलं काम वाढतं. सिनियर कॉलेजच्या टीचरला पगार जास्त असतो, काही शिकवत नाही तरी पण पगार जास्त, कारण की ते गाईड करतात. लहान मुलं शिक्षा करून बेंचवर उभं करून तरी त्यांना पगार कमी, कारण ते खरंच मातीच्या गोळ्यांना तयार करतात. 1 ते 4 मुलं सगळ्यात कठीण काम आहे त्यांना मातीच्या गोळ्यांना हे सगळे तयार करतात, जे MAसाठी पुढे जातात ते. आणि ह्या लोकांना काही शिकवावं लागत नाही, नुसतं मार्गदर्शन करतात, पण एवढा पगार घेतात. याचं कारण अतिशय परफेक्ट गायडन्स करतात. जो त्याचा फायदा घेईल तो मेरिटच येईल युनिव्हर्सिटीमध्ये, कारण त्यांचं नॉलेज इतकं जास्त आहे. त्या नॉलेजच्या भरोशावर जर त्या विद्यार्थ्यांनी ऐकलं ना तर तो मेरिट येणार आहे. नाही ऐकलं त्यांच्याबद्दल आपण कधीच बोलत नाही, चर्चाच करत नाही, कारण ते पुन्हा तेच काम करतात. पण तसं या सद्गुरूंचं आहे. त्यांनी खुणेच्या गोष्टी दाखवल्या, मार्गदर्शन असं केलं आहे की त्यातून तुम्ही प्रत्यक्ष भगवंताच्या मांडीवर जाऊन बसू शकता. पण बसले तर बसले, नाही तर आम्ही काहीच नाही करू शकत. आम्ही काहीच करू शकत नाही, कारण जबाबदारी आता साधकाची जास्त आहे, भक्ताची जास्त आहे. जशी आपल्या वरवरच्या वर्गामध्ये जातो तशी. किती जबरदस्त आहे, म्हणजे सगळं आपल्यावर आहे. आणि असं करत असताना आपल्याला जे करायचं आहे त्याचा आनंद असायला पाहिजे. त्याचे म्हणणं काही दृष्टीसही न दिसणार काहीच नाही आहे. मनाचं तेही न भासे, मनाला भासणार नाही आहे. कारण मन इतक्या संस्कारांनी कलुषित झालेलं आहे, इतक्या जन्मांच्या संस्कारांनी मन इतकं कलुषित झालं आहे की जे खरं आहे ते ओळखायला मन तयार नाही आहे. नाही तर मग मनात हृदय भगवंत आहे असं म्हणतच नाही आपण, हृदयात म्हणतो याची जाणीव फक्त झाली आहे. न भासे न दिसे कैसे ओळखावे. आता हे ओळखायची तयारी मनाची आहे, मनाची ही तयारी आहे. पाहो जाता निराकार. आता निराकाराकडे बघायला प्रयत्न केला म्हणजे सगुण राम बघत असताना जर निर्गुण राम बघायचं ठरवलं, आपल्या जो 108 नावं आहेत रामाचे, हे जर नावं घ्यायची ठरवलं निरुकुण, तर मनासी पडे शून्याकार. पटत नाही. मनाला वाटतं ते खरं नाही. कल्पू जाता अंधकार भरला वाटे. आणि जर विचार केला तर अंधकार भरला वाटे. या ठिकाणी काहीच मिळत नाही आपल्याला असं वाटतंय. कारण आहे त्याला. आता हे आपला वैयक्तिक चिंतन आहे. कारण का अंधकार सगळीकडे वाटतो? कारण मनाला ते पटतच नाही ना की ते निर्गुण रूप भगवंताचं आहे. सगळं गृहीत धरलंय.
सगळं गृहीत धरलं आहे. आपल्याला हातपाय दिले देवानी ते सुद्धा गृहीत धरलं आहे. हातपाय तुटल्यावर लक्षात येतं आपल्याला हातपाय होते. मग तसं आईवडील गेल्यावर लक्षात येतं की आपल्याला छान आईवडील होते. एखादी गोष्ट निघून गेल्यावर लक्षात येतं आपल्याला हे महत्त्वाचं होतं. मग तसं ते म्हणतात आहे की हे सगळं आहे तर अंधकारच वाटतो. हे सगळं काही खरं नाही वाटत. याचं कारण आपलं मन. म्हणून मनाचे श्लोक आपण म्हणतो ना, त्यांनी सज्जनगडची परंपराच अशी आहे की 5 श्लोक वाचल्याशिवाय पुढच्या या दशकाला सुरुवातच करायची नाही समासाला. आधी 5 श्लोक मनाचे आपण त्याच्यावरती सांगितलं पण होतं प्रत्येक वेळी की 5 श्लोक वाचायचे, मग आपला हा समास वाचायचा, मग झाले साधनाचे फळ वाचायचे. ही सज्जनगडची परंपराच आहे. ही परंपरा यासाठी की प्रत्येक वेळी मनाला काहीतरी नियंत्रणात आणल्याशिवाय नाही तर अंधकारच वाटतो. मन जोपर्यंत नियंत्रणात येत नाही तोपर्यंत अंधकार वाटतो, भरलेला वाटतो. कल्पू जाता वाटे काळे, कल्पू जाता वाटे काळे, ब्रह्म काळे ना पिवळे. समर्थ म्हणतात आहे कल्पू जाता काळ, अंधकारमय काही नाही आहे तिकडे. खरंच विचार करू, जर संसार सोडायचा ठरवलं म्हणजे दुःखाची निवृत्ती झाली, कुणामुळे भगवंताच्या कृपेने सद्गुरूंच्या आश्रयाने जर दुःखाची निवृत्ती झाली तर आनंद प्राप्ती समजत नाही ना. म्हणून काळ दुःखाची निवृत्ती तर खूप झाली, सगळे लोक तुटले तरी चालतील माझे, याची मनाची तयारी आहे की कोणीही मला चांगलं म्हणणार नाही, माझे काही बुद्धी नाही, माझ्याजवळ पैसा नाही, हे सगळं नश्वर आहे, हे सगळं पटलं. म्हणजे हे करणं सोपं आहे. हे सगळं खरं नाही, हे माया आहे, हे सगळं सोपं आहे. पण माया झाल्यानंतर पुढे काय औदासीन्य येतं. कितीतरी वेळा कितीतरी लोक असे पाहिलेत की ज्यांना हे सगळं ज्ञान झाल्यानंतर आत्महत्या करतात. कारण काय औदासीन्य आहे. मग प्रत्यक्ष रामांना सुद्धा औदासीन्य वेगळ्या कारणाने आलं, पण आलंच ना. मग वसिष्ठांनी त्यांना सगळा ग्रंथ सांगितला, समजावून पूर्ण ज्ञान दिलं, तेव्हा रामांना सगळे स्वच्छ प्रकाशाने त्यांचे डोळे उघडले आणि मग आपण राम बघितले. या सगळ्या गोष्टी होतच असतात. काळ दिसतं कारण खरं वाटत नाही. ह्याला दुःख, त्याला दुःख, त्याला दुःख. आपल्याला इतरांच्या दुःखाने आनंद होतो, ही माया आहे. आणि त्यांना इतरांच्या दुःखाने त्यांचं मन दुःखी होऊन ते उदास झाले, हे राम आहेत. म्हणून राम का नाम दयानिधी है तो कृपा भी करेंगे कभी ना कभी, हे त्यांचं दयानिधी रूप आहे. म्हणून त्यांना खरं म्हणजे काळं वाटायला लागलं सगळं. त्यांचं काळं वाटण्याचं कारण आणि आपलं काळं वाटण्याचं कारण फारच वेगळं आहे. तुफान फरक आहे 2 विचारांमध्ये. माया ब्रह्म, आणि ते लोक माया आणि ब्रह्म दोन्ही जाणणारे आहेत. आपण माया जाणणारे आहोत, जाणतच नाही तशी, पण असं वाटतं की माया आपली आहे. हे ब्रह्म जाणणारे आहे. मग त्यामुळे त्यांनी सांगितलं कल्पू जाता वाटे काळे. ह्या काही गोष्टी या ज्या बोलते आहे ना मी, त्या बोलण्याच्या गोष्टी नाही आहे, त्या अनुभवाच्या गोष्टीतून बोलतो आहे आपण, की हे जाणण्याचं काही कारण नाही. कोळसा जितका उगाळो तितका काळा. जमिनीमध्ये जितका कोळसा उगाळायला गेलो किंवा शोधायला गेलो, काळा ठिक्कर होतो, पण त्याच्यामध्ये बदल होत नाही. मग ब्रह्म काळे ना पिवळे. ब्रह्माला स्वरूपच नाही आहे. त्यांनी सांगितलं विल्सन याच्यामध्ये आपण वाचलं की त्यांना कोणतं स्वरूप नाही आहे कोणत्याही प्रकारचं. आरक्त निळे ना ढवळे, वर्णरहित. त्याला कोणत्याही प्रकारचा वर्ण नाही. तुम्ही त्याच्याबद्दल विचार करू नका. हे रंगाबद्दल एक त्यांनी थोडक्यात सांगितलं. प्रत्यक्षात ब्रह्माबद्दल तुम्ही असा विचार करू नका की तुमच्या बुद्धीला ते समजेल. तुमच्या बुद्धीला समजेल अशी ब्रह्माची व्याख्या नाही. बुद्धीला समजेल. आतून जर भरून आलं तर, हेच जर परब्रह्मरूप जर भगवंताचं दिसलं तर, सद्गुरूंच्या डोळ्यामध्ये जर परब्रह्मतत्व दिसलं तर मग बुद्धी नाहीच आहे तिथे. मग तिथे हृदय काम करतं. मग ते हृदय म्हणजे आत्मा आणि परमात्मा एकच आहे. ते एकमेकांमध्ये विलीन होऊ शकतात. बुद्धी परमात्म्याला समजू शकत नाही, कारण बुद्धी भयंकर फाटे फोडते. बुद्धी आणि मन हे फाटे फोडणार आहे, आणि हृदय बाकी पटकन त्याच्यामध्ये सामावून जाणार आहे, कारण हृदयामध्येच त्यांचा अंश आहे. म्हणजे आता यानंतर हृदयाला महत्त्व देण्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. ते आपलं हृदय म्हणतंय ना या ठिकाणी, तर मग हृदय म्हणतं ते खरं आहे, मन म्हणतं ते खोटं आहे. मी तर लिहिलं होतं की माइंड इज अवर रिअल एनिमी. नो वन एल्स इन अवर होम इज अवर एनिमी. अवर माइंड. आपलं माइंडच आपलं खरं म्हणजे शत्रू आहे. असं जर म्हटलं तर मग आपल्याला आत्मावलोकन करता येईल. तोपर्यंत आत्मचिंतन होत नाही. आत्तापर्यंत किती वेळा मागे खेचलं आहे या मनाने. कितीतरी पुढे गेलो असतो आत्तापर्यंत. कितीतरी पुढे जाऊन भगवंतापर्यंत पोचलो असतो, पण मन म्हणतं काही खरं नाही. काळं दिसतं, पण ते सांगतात काळं नाही, पिवळं नाही, ढवळं नाही, कोणत्याच रंगाचं. मग तुम्ही मनाला विचार करू देऊ नका. मनाला शांत करा. ब्रह्म काळे ना पिवळे, आरक्त निळे ना ढवळे, वर्णरहित.
कोणत्याही प्रकारचा वर्ण नाही आहे त्याला, कोणत्याही प्रकारचं रूप नाही आहे त्याला. सगळ्यात सुंदर मला त्या दिवशीचा आवडलेला विचार आपला स्वतःच्या चिंतनातलाच आपल्या, की मागच्या जन्मी ते ज्या देहामध्ये होतं त्या देहाची आसक्ती आत्म्याला नाही. पुढच्या जन्मीसुद्धा मी ठरवलं की बैलाचा जन्म माझा होणार आहे वासनेमुळे. एखाद्याचं म्हणे पैसे डुबवले तर बैल होतो, असे काही ते पुराणांमध्ये लिहून ठेवलं आहे. तर ते जर झालं तरी आत्मा आरामात तिथे जातो. आत्म्याला काही फरक पडत नाही, त्याला खाली नीच आणि उच्च असं काही नाही. तो म्हणतो तू जसं कर्म करशील तसं मला घ्यावाच लागणार आहे देह. म्हणजे किती निर्विकार आहे, किती निर्विकल्प आहे. आपण एक दिवस चिमणीचं पिल्लू आपल्या घरामध्ये आलं आणि अडकलं, पंख्याला अडकून खाली पडलं. त्याला जर पाणी पाजलं, ते ॲक्च्युली त्यांच्याकडे घेत नाही कोणी, त्यांच्या क्लॅनमध्ये घेत नाही त्याला. पण जर आपण त्यांना 1-2 दिवस जरी सांभाळलं ना, तरी वाटतं हे पिल्लू आपलं आहे. दूर आहे आपल्या देहापेक्षा, तरीसुद्धा ते आपलं वाटतं. मग त्या इतके वर्ष, 100 वर्ष तरी किमान जगला ना आमच्या या देहामध्ये. तो होता ना आमच्या या देहामध्ये 100 वर्ष. कोणी 120 जगतं, कोणी 80 जगतं, पण 100 ॲव्हरेजमध्ये तो आत्मा आपल्यामध्ये आहे ना. काही फरक पडत नाही. जर तुझ्या कर्माप्रमाणे हा निघून जातो, देह इथे राहतो आणि तो निघून गेला आणि पुन्हा कुठेतरी असा त्याच्या कार्याप्रमाणे तो त्या ठिकाणी चाललो. त्याला काही वाटत नाही की का आपला नरदेह सुटला आणि का आपण चिमणीच्या जन्माला आलो आणि का आपण डुकराच्या जन्मातून या जन्मात आलो. त्याला काही फरक पडत नाही. असा निर्विकल्प आत्मा आहे. असं आत्मा आपलाच आहे, आपल्या स्वतःजवळचा आत्मा इतका निर्विकल्प आहे. त्याला काही वाटत नाही. तसं व्हायला पाहिजे. मग आपल्याला कशाची आसक्ती वाटू शकते. जर असा आत्मा आहे, त्याचा गुण जर आपल्या हृदयाला आवडतो आणि तोच आपल्याला घेत, कशाची आसक्ती करू शकतो. एवढ्या देहामध्ये 100 वर्ष राहून, एक दिवसाचा प्रश्न नाही, 100 वर्ष आणि किती वर्ष, किती जन्म घेतले आहे आपण, कल्पना नाही त्याची. त्याच्यात जसा तो निर्विकार राहतो, तसं आपलं मनाने राहायचा प्रयत्न केला तर आपण मुक्त होऊ शकतो. मग ह्याची काय कल्पना येणार, कुठे कळलं. ते काळकुट्ट वाटतं, काही नाही खरं म्हणतो आपण, हे खरं नाही. पण आता पटतंय, पूर्वजन्म होता, पुढचा जन्म आहे, जन्म घेणार नाही असं पण होऊ शकतं. हे पण एक तिसरी गोष्ट आपल्याला कळली ना, तर बाकी निर्विकार अवस्था येऊ शकते, येण्याची शक्यता आहे. आणि मार्गदर्शन करणारे सद्गुरू आहे, काम आपल्याला करायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. वर्णरहित जयावर्ण व्यक्ती नसे, भासाहून नारीसे, रूपची नाही कैसे ओळखावे. श्रीराम ते म्हणतात कोणत्याही प्रकारचं रूपच नाही आहे त्याला, तो आनंदाचं स्वरूप आहे. आता हवा आहे, हवेचं कोणतं रूप आहे, हल्लं तर दिसतं. मग आम्हाला जर आनंद झाला तर तो आनंद म्हणजे ब्रह्माचा आनंद, तोच त्यांचा आनंद, तेच त्याचं रूप आहे. दुसरं रूप, हे जे रूप घेतले आहेत ना ते अवतार आहेत. समोर आले ते अवतार रूपाने, प्रत्यक्षात त्यांनी घेतलेला अवतार खाली आलाय. तो अवतार म्हणजे खाली, तो त्याच्यावर आहे. अवतरित होणे म्हणजे खाली येणे. आत्म्याचं अवरोहण आणि आरोहण अशा दोन्ही गोष्टी आहेत ना, ते खाली येणे म्हणजे अवतार. आणि तो अवतार दिसतो, तो आपल्याला तोही दिसत नाही. जे राम आणि कृष्ण आणि त्यांचे अवतार बघणं आपल्याला तेही दिसत नाही. पण निदान बाबा असं की ते दिसू शकतात, पण तो प्रत्यक्ष त्याच्यापेक्षा आणखी वेगळा आहे. त्याच्या रामाचं स्वरूप म्हणून त्यांनी काय म्हटलं सुरुवातीला, पाहो जाता निराकार. जे सगुणाची पूजा करता करता जर एखाद्याची लागली समाधी आणि निर्गुणाकडे गेला तर शक्य आहे, अन्यथा निराकाराला आकार नाही. म्हणजे निराकाराला कसं समजून घ्यायचं. पिवळ्या पितांबरामध्ये आणि त्याच्या धनुष्यबाणामध्ये जर अडकलो तर त्याचं निराकार स्वरूप, निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम, मत्स्य रूप जय जय, कुर्म रूप जय जय राम, वराह रूप जय, जानकी जीवन जय जय राम, हे सगळे जे त्याचे रूप आहे, चराचरात आहे राम, कसं कळेल. म्हणजे त्याच्याही पुढे चला म्हणतात. म्हणून बुद्ध आणि बद्धमुक्त हा संदेह हो. कठीण आहे, सांगणंच कठीण चाललंय मला तर आजकाल. मग आता कल्पू जाता वाटे काळे, ब्रह्म काळे का पिवळे, आरक्त निळेवा ढवळे, वर्णरहित श्रीराम, जयावर्ण व्यक्ती नसे, भासाहून नारीसे, रूपची नाही कैसे ओळखावे. श्रीराम ते म्हणतात रूप. आता बाबा सद्गुरू तुम्हीच कृपा करा. आता इतकं जर कठीण आहे आणि इतकं जर ते साधं आहे, इतकं जर ते कठीण आहे आणि इतकं जर ते साधं आहे, तर तुमची कृपा करा आणि आम्हाला ते भासू द्या. दिसण्याचा तर प्रश्नच नाही, मानण्याचाही प्रश्न नाही, भासू द्या. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. दासबोधासी म्हटलंय त्यांनी, दासबोधाला बोधवायचं. दासा ह्या शब्दांना नाही,
त्यांचा जो बोध आहे तो बोध मला व्हावा, अशी अपेक्षा भक्ताची असायला पाहिजे. न दिसता ओळखणं, जर दिसला नाही तर ओळखणं किती धरावी आपण. माझ्या मनात अगदी खरंच परवाच्याच दिवशी प्रश्न आला, काय मिळवायचं हेच माहीत नाही, आता सुख आहे का हेच माहीत नाही, आता मी दुःखी नाही हेच माहिती नाही, मग काय ओळखायचं, कसं ओळखायचं की भगवंत भेटला. भगवंत भेटला हे ओळखायचं कसं. तर ते म्हणाले असे प्रश्न, म्हणजे कोणाला जर विचारले, सद्गुरूंना मोहनभाऊंनाच, ते म्हणाले असे प्रश्न आले तर पडू द्यायचे, प्रश्न संपायलाच नको. प्रश्नच न संपता सुद्धा साधेपणाने राहता आलं म्हणजे ते प्रश्न संपणार नाही. संपतील केव्हा, जेव्हा तो वैयक्तिक आत्मा परमात्मा एकमेकांचा अनुभव घेतील तेव्हा. तोपर्यंत हे प्रश्न संपणार नाही, कारण ती बुद्धी प्रश्न तयार करतच राहते. अरे मला वाटतंय सगळे सोडले, मला कोणाची गरज नाही, आता मी एकट्यामध्ये आनंद, हे सगळं वाटतं, पण प्रत्यक्षात तो आहे का हे कसं ओळखू, हे ओळखू कसं, हा खरंच किती मोठा प्रश्न आहे. मग त्यांच्याकडे बघायचं, त्यांनी काय ओळखलं होतं, ते कसे वागले, त्यांनी काय सोडलं, ते काही नसताना कसे होते, ह्याच्यातच आनंद. सगळे सुटले तरी चालतील, त्यांना जे मिळालं ते आपल्याला मिळवायचे, ते मिळालं आहे असं गृहीत धरून पुढे जायचं. ते आहे हे गृहीत धरून पटवणारं या ठिकाणी कोणी नाही. प्रत्यक्ष येऊन की आपल्या ह्याचे सिनेमात दाखवतात, हाताला हात धरलाय. आता उद्यापासून श्रावण सुरू, तर श्रावण महिन्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. त्या श्रावणाचा महिना आला की लागलीच म्हणे शिवा आपला हात धरतात, एक तू आहे तो सब कुछ आहे, असा हात वगैरे दिसत नाही. हा हात वगैरे देणारं इतकं छोटं काम नाही आहे भगवंताचं. त्यामुळे न दिसता ओळखणं, कसं ओळखावं हा प्रश्न नाही आहे, हा आनंदाची गोष्ट आहे. ही प्रश्न नाही पडलेला हा, ते म्हणतात आहे ओळखायचं कसं, किती धरावी आपण, किती त्याच्याजवळ जावं, तो आहे का नाही, त्यांनी माझा हात धरलाय की नाही, मी धरला पण त्यांनी धरलाय, कसं कळणार, प्रश्नच आहे ना. मग हे तो श्रमासीचं कारण होत असे. दम लागला सांगून सांगून. त्यांनी म्हटलं हे सुद्धा श्रम होतो, मला भक्ताला श्रम होतो की मी त्याच्याजवळ गेलो, तो माझ्याजवळ आहे का नाही, मला तो भेटला की नाही, मला तो दिसला की नाही, मी त्याला पाहिलं की नाही, हे कसं कळेल. नुसता श्रम होतो माझा, नुसता श्रम आहे. अरे सगळ्यांना सोडलं ना मी, आता मी सगळ्यांना मनातल्या मनात समजली की हे सगळं माया आहे, हा भ्रम आहे, हा संदेह आहे, हे मला समजलं. पण जो संदेहातीत आहे तो माझ्याजवळ आहे हे जाणण्याचा नुसता मानसिक श्रम होतो आहे, मानसिक श्रम होत आहे. त्याच्याजवळ जायचं आहे, तो कुठे आहे, कुठे जाऊ म्हणजे तो दिसेल. जाऊन आलो तीर्थाला, तिथे दिसला का, जाऊन आलो परोपकार करायला, तिथे मिळाला का खरंच, कसं ओळखायचं. श्रम होतात मनाला खूप, कारण आता श्रम मायेत नाही होत आहे, श्रम ब्रह्मासाठी होतात आहे. ब्रह्म मिळावं, परब्रह्म स्वरूप कळावं, परमात्मा तत्व कळावं, मी त्याचे आहे हे जाणवावं, श्रम होतात. आता श्रम खरे सुरू झाले, तेवढं श्रमही करायचं कारण नाही. पुढे सांगणार आहे ते उत्तर, अर्थातच श्रम करण्याचं कारण नाही. शांत व्हा. जर शांत असाल, जर समाधानी असाल, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत नसेल तर समजून जा मी मिळालो असा अर्थ असेल. मी अजूनपर्यंत त्याच्या पुढच्याबद्दल बोलत नाही. ते म्हटलं श्रम होतात, खरंच होतात. मी आत्ताच म्हटलं ना की सगळं सोडलं, पण तुम्ही भेटले कशावरून, तुम्ही देहात नाही. मग देहात नसल्यामुळे तुम्ही मला येऊन सांगितलं नाही की मी तुझा आहे, माझा तुझ्या डोक्यावरती आशीर्वाद आहे, तुला राम भेटतील. जसं शबरीला प्रत्यक्ष मतंग ऋषींनी सांगितलं की तुला भेटणार आहे, त्या एका शब्दावर तिन्ही विश्वास ठेवला म्हणून राम आले. असा मी जर विश्वास ठेवला यांच्यावर भक्तांनी, तर ते म्हणतील येतील, वाट पहा. पण वाट बघत असताना श्रम किती आहेत मनाचे, अजून आले नाही. 10 वर्ष झाल्या माझ्या तपश्चर्येला, 10 वर्ष मी तुमचा हात धरून चालली आहे, 15 वर्ष झाले, 14 वर्ष झाले, 25 वर्ष झाले. केव्हाचा मी तोच विचार करते, मला जग महत्त्वाचं नाही, तुम्ही महत्त्वाचे आहे. पण अनुभव काय, श्रम आहे मनाला, मनाचे श्रम आहेत, श्रम होतात आहे मनाला. हा श्रमसुद्धा व्हायला नको आहे मनाला. मन का श्रमिक होत आहे, कारण मनाला पटतच नाही आहे ना ह्या गोष्टी आहेत म्हणून. म्हणून मन दमतं आहे, मन थकतं आहे, मनाला श्रम होतात आहे, कारण मनाला हे पटत नाही आहे. हृदयाच्या मागे जाणं मनाला पटत नाही, म्हणून मन दमलं आहे. मनाला म्हणायचं दमू नको, पुन्हा मनाचे श्लोक. म्हणून समर्थांचे ते 5 श्लोक पुन्हा म्हणायचे की मनाला दमू द्यायचं नाही.
अरे धावपळ करू नको, तुला वाटतं तसं नाही आहे. अरे भेटलेले आहेत समर्थ, भेटलेले आहेत सद्गुरू, भेटलेले आहे भगवंत. कारण ते फक्त ओपन करणं हे आपलं काम आहे. प्रत्यक्षात ते आपल्यापासून कधी दुरावलेलेच नव्हते. ते कधीही दुरावलेले नव्हते. हा प्रश्न समजायला पाहिजे. मातीतून जेव्हा अंकुर बाहेर पडतो तेव्हा आतून बाहेर पडतो ना तो. बाहेरून जरी बी टाकलेलं असलं, बी सद्गुरू प्रेमाचं टाकलं आहे, बी भक्तीचं टाकलं आहे, मग हे टाकल्यानंतर आतून बाहेर पडतील ना ते. बाहेरून थोडी आत यायचं आहे त्यांना. आतून बाहेर पडणं जे ते तटातटात जमीन फुटते आणि त्यातून जे बीज अंकुरून बाहेर पडतं ते आतून बाहेर आहे ना बाबा. दमू नको, बाहेरचा विचार करू नको. मनाला सांगायचं बाहेरचा कोणताही संबंध लावू नको. आतून तुला जे जाणवत आहे तेच त्यांचं स्वरूप आहे. दमछाक थांबव. दमछाक करण्याचं काही कारण नाही आहे. आणि समजत नसल्यामुळे, दिसत नसल्यामुळे, फक्त भासत असल्यामुळे ते प्रत्यक्ष कुठे आहे. प्रत्यक्ष येऊन थोडी सांगितलंय मी तुझा झालो आजपासून तुझेच. तिथे दयामाया वगैरे अजिबातच नाही. आपल्याच मनाने स्ट्रगल करायचे, आपल्याच मनाने हातपाय मारायचे आणि त्यांच्यापर्यंत पोचायचं. पोचल्यानंतर ते घेतील नाही घेतील तो त्यांचा प्रश्न आहे. पुढचं काय करायचं तो त्यांच्या बॉल इज इन हिज कोर्ट नाव. आमच्या कोर्टमधला बॉल नाही, आता सुटला. असं मनाला पटलं. कुठे मनाला सहन होणार आहे या सगळ्या गोष्टी, हा प्रश्न आहे. मनाला या गोष्टी पटवू शकत नाही, मनाला पटवायला जाऊही नाही, त्याची दमछाक होणारच. म्हणून ते म्हणतात न दिसता ओळखणं किती धरावी आपण, हे तो श्रमासीचं कारण होत असे श्रीराम. ह्याचा फक्त श्रम होणार आहे. श्रम होणार आहे कारण जन्मजन्मीचे संस्कार आहेत. देह माझा, कुटुंब माझं, सगळं माझं, ज्ञान माझं, पैसे माझे, सत्ता माझी, हे मनाला आवडत असतं. आणि आवडत असल्यामुळे दमछाक होते. इकडे ओढलं त्याला की विरुद्ध प्रवाहाने लावलं की त्याला ओढल्यानंतर त्याची जी दमछाक होते ती सुद्धा आपल्याला त्रासदायक होते या जीवाला. हा प्रश्न आहे. न दिसता ओळखणं किती धरावी आपण, ते तो श्रमासीचं कारण होतं असे श्रीराम. भरपूर छान विवेचन याच्यावरती झालं आहे. कारण मनाला या बाबतीत विचारच करायचा नाही या कोणत्याच प्रकारचा. तरी बऱ्यापैकी ऐकतंय. आता इतक्यात जर विचार केला तर बऱ्यापैकी ऐकतंय. निदान 1 तास तरी ऐकतंय. पुढचं पुढे निदान 1 तासमध्ये जेव्हा आपण चिंतन करतो, लिखाण करतो, मनन करतो, दशमस्कंद वाचतो, आता आणखीन शिवमहिम्न वाचू उद्यापासून, तर या सगळ्या गोष्टीत मन तेवढ्यापुरतं तरी ऐकतंय. हे काय कमी आहे. जय जय रघुवीर समर्थ. जो निर्गुण आहे, गुणातीत, जो निर्गुण आहे, जो गुणातीत आहे, ज्यामध्ये गुणांमध्ये तो अडकू शकत नाही, तो कशातच अडकत नाही, जो अदृश्य अव्यक्त, तो अदृश्य आहे, तो अव्यक्त आहे. यावरती बाबासाहेब बेलसरेंचं चिंतन पुन्हा घ्यावं लागणार आहे. त्यांनी म्हटलं अदृश्य अव्यक्त, जो अचिंत्य, चिंतनातीत, ज्याची चिंतनातीत, चिंतनाच्या पलीकडे. कशाला चिंतन करायचं त्याचं? चिंतन त्याच्या गुणांचं, लीलांचं करायचं. पण तो मला भेटेल का? माझ्या मनाला जी चिंता लागली आहे ती चिंता करून काही उपयोग नाही आहे. ती चिंता जर केली तर दमछाक होणार आहे. तो भेटलेला आहे. ते माणिक प्रभू म्हणतात तो मिळालेला आहे. मला देव भेटेल का हा प्रश्न विचारला म्हणजे मुळात तो भेटेल का ही एक मोठी चिंता. आणि तो भेटलेला नाही असं वाटतं म्हणून तुम्ही विचारता भेटेल का. प्राईम मिनिस्टर गावात येणार आहे, प्राईम मिनिस्टर बाहेरून येणार आहे आणि पुण्यात येणार आहे, तर ते भेटतील का हा प्रश्न बरोबर आहे. कारण ते दिल्लीत असतात आणि दिल्लीहून पुण्यात आले, पुण्यातून आमच्या भागात आले आणि मग मला भेटतील का हा प्रश्न अगदी बरोबर आहे. पण जे आमच्याच घरात राहतात त्यांना असं म्हणणार हे आम्हाला भेटतील का असं म्हणायचं. ते जे आपल्याच घरात आहे, जे आपल्याच हृदयात आहे, भेटतील का म्हणजे भेटलेलेच आहेत. ते बाहेर गेले कुठे? बाहेर गेले असते घरात समोर गर्दी झाली असती म्हणे. जर ते घराच्या बाहेर पडले, तुमच्या हृदयाच्या बाहेर पडले तर लोक गर्दी त्याला लवकर लवकर उचला म्हणतात. ते आहेतच. ओळखा तुम्ही. हा प्रश्न आहे. मग मनाची दमछाक होत नाही. मनाला हे पटवावं लागतं तो आहे. बच्चा कशाला विचारते तो मला भेटेल का, सद्गुरू मला भेटतील. अरे भेटले आहेत म्हणूनच तर आपल्या हातामध्ये ग्रंथ आहे. हे आपलंच आपल्याला समजून घ्यावं लागेल, थांबावं लागेल. जो निर्गुण गुणातीत, जो अदृश्य अव्यक्त, जो अचिंत्य चिंतनातीत आणि शेवटची गोष्ट म्हणजे परमपुरुष. पुरुष सुक्त. आता परमपुरुष आहे तो.
या सगळ्या ब्रह्मांडाला चालवणारा आणि चालवत असताना अलिप्त राहणारा शेषशाही भगवंत, तो भगवंताचं स्वरूपसुद्धा ते नाही, ते स्वरूपसुद्धा ज्याचा अवतार आहे तो शेषशाही भगवंताचीच कल्पना कठीण आहे. अरे सगुण रामाची कल्पना जिथे कठीण आहे, निर्गुण रामाची कल्पना कसं करणार? सगुण रामाची कल्पना कठीण आहे, त्या ठिकाणी विष्णू, आता आमचं विष्णुबद्ध गोत्र आहे, त्याच्यामुळे विष्णूबद्दल जास्त चिंतन मी आधीपासून करायची. तर शेषशाही भगवंत, त्याची पूजा अर्चा, ती लक्ष्मी पाय दाबते, हे सगळं त्याच्याही पुढे आहे. तो त्याच्याही पुढे आहे. त्यांनी ही सृष्टी अशा अनेक सृष्टी निर्माण केलेल्या आहे. ही आपल्या सृष्टीमध्ये नाही, तो अनेक सृष्टींचा मालक आहे. असा तो पुराण पुरुष, परमपुरुष, तो परमपुरुष आहे. आणि त्या पुरुषाची या जीवाला ओढ लागलेली आहे. सर्वसाधारण प्रेम कुठे आणि हे उदात्त प्रेम कुठे? या जीवाला शिवाची ओढ, हे परमपुरुषाची ओढ या जीवरूपी स्त्रीला, या पूर्ण सृष्टीला. ही सृष्टी म्हणजे स्त्री आणि तो एक परमपुरुष सगळ्यांना नाचवतोय आणि सगळ्यांकडे बघतोय, सगळ्यांचाच तो आहे. किती आश्चर्य आहे. अशावर जी जर चिंतन झालं तर फक्त मन शांत. पण मन तेव्हाही शांत नसतंच. इतकं सांगितलं काही सांगतात, खरं होतंच. त्यांना तरी स्वतःला माहिती आहे का असं मला म्हणतील. हे जे सांगताय तुम्ही एवढ्या आवेशाने, ते तुम्हाला तरी माहिती आहे का असं म्हटलं की त्यांचे मन आणि आमचे मन पुन्हा आपले गुंतले आणि पुन्हा जन्माला येऊ, बाकी काहीच होणार नाही. ह्याच्याहून वाईट काय होणार आहे अजून आता? त्याच्यामुळे मनाला जर त्या ठिकाणी आणलं तर हे उदात्त चिंतन होऊ नाही शकत. आणि उदात्त चिंतन करायचं असेल, मन जर बाजूला गेलं तर एका क्षणाचा जरी आनंद तरी खूप आहे. जय जय रघुवीर. एक क्षण जरी आनंद मिळाला, एका तासातला एक क्षण जरी आपल्याला त्या ठिकाणी आपली समाधी लागू शकली की तो माझा, मी त्याची, बाकी सगळं खोटं, हा परमपुरुष जर माझा आहे हे जाणवलं तर समर्थांचे सगळे प्रयत्न जे आमच्या जीवासाठी आहे तेच सफल होतील. थांबते. अजिंत्या व्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः. जय जय रघुवीर समर्थ. अचिंत्यतेची चिंतावे, अव्यक्तास आठवावे, निर्गुणास ओळखावे, कोणे परी श्रीराम. आता वाक्य आज्ञा केली आहे. आतापर्यंत प्रश्न मनाला पडला, आता आज्ञा करतायत, ते आपण उद्या पाहू. जय जय रघुवीर समर्थ. आज आपले 8 श्लोक झाले. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. सप्ती जे देखिले तेथे जागृती सौलाले, सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक गुणेची बाणावे, जन्ममृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे अभिमाने स्वाभिमान, भक्ताचे स्वाभिमाने, कृपा केली दाशतीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्याच विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, विवरता विशेष विशेष, फळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला पुढे म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचारांची, ऐसी ही विचाराची कामे,
ऐची विचाराची कामे उगेच भ्रमणे भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वन्दे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भाव्यं हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपम्. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्तीशं यङ्गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभास. मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिध्येयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिर्र्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरदावम्. त्वं मे नाथो नातीतकार्या किलकारी मानातीतो माधवरूपो किलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां न लौकिकमानैरुदिगम्य भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलम्. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकविगतस्यात् सीताकान्तस्मरण. जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.